मित्रांनो नमस्ते. माननीय प्राचार्य मॅडम थोड्याच वेळात येणार आहेत आणि मला या कॉलेजचा सार्थ अभिमान आहे, या संस्थेचा सार्थ अभिमान आहे. कारण हे डिप्लोमा कॉलेज जेव्हा सुरू झालं तेव्हा माझे मिस्टर याच कॉलेजमध्ये सुरुवातीला होते, धर्माळे सर म्हणून, आणि पूजेचा मान या ओपनिंगचा आम्हा दोघांना मिळाला होता. याचं मी परम भाग्य समजते स्वतःला आणि खूप अभिमान वाटतो तुम्ही सगळी गोड मुलं पाहताना. कारण त्यावेळेस नुकतं सुरुवात झाली होती, एक एक दोन दोन मुलं येत होती आणि नंतर त्याचा वटवृक्ष झाला, याचा सार्थ अभिमान आहे. दुसरी गोष्ट की विद्यार्थी मित्रांनो, आज मराठी भाषा संवर्धन खरं तर मुलांना गरज आहे का त्याच्याविषयी ऐकण्याची, हा एक प्रश्न आहे. मग सावित्रीबाई फुले, ज्ञानेश्वर माऊली अनेक चरित्र आत्मचरित्र आपण पाहतो. मग खरोखर आपल्याला त्यांचं ऐकावं असं वाटतं का? पण खूप गरज आहे काळाची. कारण आज सगळं तुम्ही मोबाईलच्या दुनियेमध्ये आहात आणि प्रत्यक्ष जर चरित्र आत्मचरित्र वाचली ऐकली तर न कळत का होईना. ऐकण्यामागचा फायदा काय? 10 वर्ष अभ्यास करण्यापेक्षा 1 तासात आपण ऐकतो, चांगली गोष्ट. नाहीतर मग 10 वर्ष पुस्तकं वाचायची, दुसरी गोष्ट. आणि छान छोटंसं ऐकून आपण स्वतःला डेव्हलप करायचं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मराठी भाषेबद्दल, कारण मी मराठीची प्राध्यापिका आहे, उपप्राचार्य म्हणून मी काम पाहते आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. माझी 34 वर्ष नोकरी झालेली आहे. मला माहिती आहे सगळी मुलं छान ऐकणार आहे. मी म्हणून इथे उभी राहिले, कारण तिथे उभी राहिले असते तर फक्त एक आपण नाही का बोलतो आणि मग तुम्ही ऐकता असं झालं असतं. मग प्रेझेंटेशनला मार्क आहेत, तुम्हाला कम्युनिकेशनला मार्क आहेत, तुम्ही सादरीकरण कसं करता त्याला मार्क आहेत. म्हणून मी आज इथे या व्यासपीठावरती उभी आणि मला हेच वाटतं की मुलांना एक कौशल्य मला शिकवता आलं पाहिजे बोलता बोलता. मग मला सांगायचंय, मराठी भाषा ही संवेदना जागृत करते, मराठी भाषा ही अमृताची पैजा जिंकते, मराठी भाषा ही वाघिणीचं दूध आहे आणि म्हणूनच मराठी भाषेचा मला सार्थ अभिमान आहे. मग महाराष्ट्राची मराठी भाषा कशी, ती मी आधी 4 ओळीच्या पोवाड्याने तुम्हाला ऐकवते. तुम्हाला दाद देता आली तर टाळ्यांच्या गजरात दाद द्यायची, नाही वाटलं तर अजिबात मध्ये व्यत्यय आल्यानंतर आहे. महाराष्ट्र माय भू आमची, महाराष्ट्र माय भू आमची, मराठी भाषिकांची, संत महंतांची, ज्ञानवंतांची, पुण्यवंतांना जन्म देणार पुण्यवंतांना जन्म देणार ही भूमी असे कैकांची, ही भूमी असे कैकांची, कैक लोकांची, लोकशाहीची असा हा वारसाच राहणार, शाहिरी परंपरा गाणार शौर्याची अजरामर महती, शौर्याची अजरामर महती, तिथे गरजती सह्या चलावरती, मावळा दक्कनचा राहणार, स्वाभिमानाची जिरे जगणार महाराष्ट्र माय भू आमची, महाराष्ट्र माय भू आमची. माझी महाराष्ट्र भूमी कशी आहे? शौर्य, पराक्रम जागृत करणारे, आत्मविश्वास निर्माण करणारे. म्हणून मराठी भाषेचं महत्त्व आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे. तुम्ही इंग्लिश शिका. माझी मुलगी याच कॉलेजमध्ये डिप्लोमा तिने केलेला आहे, कारण त्यावेळेस सैराटचं वारं होतं. तिला वाटायचं मी ॲक्टिंगमध्ये जावं, पण मला वाटायचं आई म्हणून तिने डिग्री मिळवावी आणि खरोखर इथे खूप छान या सगळ्या शिक्षकांनी तिला शिकवलेलं आहे. तिचं डिप्लोमा झालं, डिग्री झाली, आता ती अमेरिकेमध्ये MS करते. म्हणजे मुलांना मी तुम्हाला काय हे सांगितलं की तुम्ही सुद्धा धैर्याने डिग्री मिळून पुढच्या शिक्षण वाटचालीसाठी जाऊ शकता. म्हणून डिप्लोमा कमी समजायचं नाही. त्याचबरोबर आता मी सावित्रीबाई फुल्यांबद्दल बोलणार आहे. मुलांना 2-2 तास बोलले तरी ते कमी पडेल, पण मी थोडक्यात बोलणार आहे आणि मला खरं प्रवृत्त करायचे तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींची समाधी संजीवनी. सावित्रीबाई फुले आपण सगळे ऐकतो, पाहतो. सावित्रीबाई फुल्यांचं कुठं नाव देण्यात आलेलं आहे? कोण सांगेल की मॅडम सावित्रीबाई फुल्यांचं इथं नाव देण्यात आलेलं आहे? पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले हे नाव देण्यात आलेले आहे. मुलांनो, नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुल्यांचा जन्म झाला आणि महात्मा फुले यांच्या त्या पत्नी म्हणून लग्न होऊन त्या इकडे आल्या पुण्यामध्ये. आता महात्मा ज्योतिराव फुले यांची तर आई लहानपणीच गेलेली होती. महात्मा ज्योतिराव फुले पारसी समाजामध्ये शिकलेले होते, माळीचं काम करत होते, पण तिथे त्यांना इंग्लिशची गोडी लागली आणि म्हणून ते इंग्लिशमध्ये पुढे पुढे गेले. कारण तो 1800 शतकाचा काळ होता जिथे इंग्रज आपल्यावर राज्य करत होते
आणि इंग्रजांना चले जावची घोषणा महात्मा गांधीजी देत होते. त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजी भाषा शिकत होते. त्यांच्या घरात राहून त्यांची मावशी धुणं भांड्याचं काम करत होती आणि इंग्रजीचं प्रभुत्व त्यांना मिळालं, प्राप्त झालं. आणि नकळत शाळा आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये शाळा असल्या पाहिजे याची त्यांना चावल लागली. आणि मग शाळा जर सुरू करायची झाली तर शिकवणार कोण? मुलींना शिकवलं पाहिजे, कारण तो काळच तसा होता. त्या काळामध्ये जुन्या चालीरीती रूढी परंपरेने ग्रासलेला समाज होता. आणि मग मुली कशा शिकणार मुळामध्ये? तर मग सावित्रीबाई फुलेंना विचारलं, तुम्ही शिकणार का? त्या हो म्हणाल्या आणि भिडेवाड्यामध्ये त्यांना पहिली शिक्षिका म्हणून त्यांनी काम करण्याची संधी दिली. आता हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांचं कार्य कोणतं हे सगळं कळालं पाहिजे आपल्याला. त्यांचं कार्य सामान्य नाही. दगड धोंडे खाऊन त्यांनी शाळेमध्ये जात होत्या. उच्चवर्णीय त्यांना त्रास देत होते. बहुजन समाजासाठी शाळा खुल्या असाव्यात हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं स्वप्न होतं. महात्मा ज्योतिराव फुले सांगत होते सावित्रीबाईंना की परमेश्वराने आपली निर्मिती केली. प्रत्येक मनुष्य हा स्वतंत्र आहे. त्याला स्वतंत्र वागण्याचा, आचार विचार संस्कृतीचा त्याला अधिकार आहे. आणि म्हणून सावित्री, तू मात्र माझ्या खांद्याला खांदा लावून तू ज्ञानाची ज्योत बन आणि सगळ्या महिलांना तू काय कर? श्री शिक्षित कर. आणि ती शिक्षिका झाली, कारण एक महिला शिकली की अख्खं कुटुंब सुशिक्षित होतं. हा उपक्रम त्यांनी राबवला स्वतःपासून. आणि म्हणून सावित्रीबाई फुल्यांचा भिडेवाड्यामध्ये त्या श्री शिक्षिका म्हणून काम केलं. मला तुमच्या कॉलेजबद्दल मॅडम आल्यावर मी बोलणार आहे की पहा मुलांनो, या सगळ्या महिला जेवढ्या असतील त्या घरातलं धुणं भांडी टॉयलेट साफ करण्यापासून तुमच्या पुढे उभ्या राहतात नेटाने आणि तुम्हाला शिकवण्याचं काम करतात. कुठेही लाजत नाही येते. प्रत्येक काम सक्षमपणे करतात, कारण परमेश्वराने नवनिर्मितीचा मान सुद्धा त्यांना दिलेला आहे. आई होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. आणि म्हणून सावित्रीबाई फुले ही आमची आदर्श शिक्षिका आहे आणि तिच्या पावलावर पाऊल असंख्य पिढ्या घडणार आहे. त्यावेळेची सावित्रीबाई फुले तुम्ही पाहिली नाही, मी पाहिली नाही, पण आताच्या कलियुगातल्या सावित्रीबाई फुले तुम्ही पाहू शकता तुमच्या प्राचार्य मॅडमच्या त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. कारण केलेलं डेव्हलप मुलं विद्यार्थी, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाच्या आधीचा काळ असा होता की डिप्लोमा कॉलेज बंद होतात की काय, पण त्यांनी सगळ्या शिक्षकांना कामाला लावून प्रत्येक वाडी वस्तीवरच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाऊन नंबर मिळवून विद्यार्थी कसे जमा करायचे हे स्किल त्यांनी डेव्हलप केलं. आणि म्हणून तुमच्या कॉलेजची भरभराट झाली. आमचं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, आमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, बी फार्मसी, डी फार्मसी, पण शाळा ही सगळ्यात महत्त्वाची. आणि म्हणून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक या सगळ्या गुणांमध्ये आपला समाज प्रबळ झाला पाहिजे म्हणून सावित्रीबाई फुले शिकवत होत्या. मग मला सांगायचंय की सावित्रीबाई फुलेंनी अजून जुन्या चालीरीती रूढी परंपरा कोणत्या नष्ट केलेल्या आहेत? तर मुलांना तुमच्या अंगावर दाहकता येईल. कारण सतीची चाल अशी होती, केस मुंडन करणे. जर एखाद्या त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंचंच 9 वर्षाच्या असताना लग्न झालं. त्या काळामध्ये पाळण्याला कोणी भाषिक बांधलं जात होतं, आपल्याला कोणाला माहीत नाही, ऐकत होतो आपण. न्यायमूर्ती रानड्यांची दुसरी पत्नी आपण जर पाहिली असेल सिरियलमध्ये तर अतिशय लहान होती. म्हणजे त्या काळामध्ये 50-55 वर्ष मृत्यूला सामोरे जावं लागायचं. आणि त्याची जी पत्नी असेल त्या पत्नीला एकतर केस काढले जायचे, मुंडन केलं जायचं, सुंदरता तिची नष्ट करायची, ती समाजात वावरली नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट होती की तिला सती जायला लावायचं. सती जाणं इतकं सोपं आहे का? फक्त तुम्ही शब्द ऐकताय, सती जाणं, सती गेली, जुन्या चालीरीती रूढी परंपरा, पण सती जाणं म्हणजे काय हे समजून घ्या. तर नवरा मेल्यानंतर नवऱ्याची मृत्यू अवस्थेतली चित्ता जाणं आणि एखाद्या जिवंत स्त्रीला, तुमची आई पण त्याच्यात आहे, माझी आई त्याच्यात आहे, यांची आई त्याच्यामध्ये आहे, जिवंत स्त्रीला तिला सुंदर नटवायचं, दाग दागिने अलंकार सगळं घालायचं, तिचं औक्षण करायचं आणि ताला सुरात ढोल ताशे नगारे वाजवत तिला त्या चितेवर नेऊन बसवायचं. ती त्याच्यातून पळ काढायला पाहत होती, पण तसेच तिला त्याच्यावरती जबरदस्तीने बसवत होते आणि काठीने मात्र उलट पालट करून ती चित्ता जाळल्यानंतर करत होते. इकडे ढोल ताशांचे नगाऱ्यांचा आवाज प्रचंड वाढत होता आणि तिसरी त्याच्यामध्ये आतल्यात ओरडत जळत जात होती. ही साधी गोष्ट आहे का? आज आपल्याला फक्त एक चटका बसला तर आपण रडतो किंवा लगेच मलम लावतो. आज हे शरीर माझ्या चितेमध्ये अगदी जाळ्याने नष्ट होणं केवढी दाहकता असेल, पण त्या काळामध्ये त्या स्त्रियांना तसं करावं लागत होतं. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सतीची चाल बंद करण्याचा काय केला? प्रयत्न केला. कारण काशीबाई त्यावेळेस सती चाललेल्या होत्या, त्यांनी त्याला थांबवलं. दुसरी गोष्ट की महिला मृत्यू नवऱ्या
त्या महिला विधवा व्हायच्या. मग त्या कित्येक वर्ष फक्त घरातली गोष्टी खरकटीत मात घरात राहून काम करायचे. पण सावित्रीबाई फुल्यांना वाटायचं की ही तरुण आहे, 15, 20, 25 वर्षाची महिला आहे, तिचं लग्न झालं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, पुनर्विवाह करण्याचा त्यांनी काय केला, प्रयत्न केला. म्हणजे अशा जुन्या चालीरीती, रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी राजा राममोहन राय असेल, महात्मा ज्योतिराव फुले असतील आणि सावित्रीबाई फुले आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, पुढे महात्मा ज्योतिराव फुले तर कायमच आपण नाव घेतो. आणि मग शिक्षण महर्षी आले, रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील असेल, घोलप साहेब असतील, असंख्य जणांचं याच्यामध्ये योगदान आहे की महिलांना, बहुजनांना शिक्षण मिळावं. तुमचं मराठा मित्रमंडळ विलासराव देशमुख त्याचे अध्यक्ष होते, भाऊसाहेब जाधव जे तुमचे आहेत ते आमच्या कॉलेजचे लेक्चरर होते. आज सगळ्यांचं स्मरण होते मला आणि प्रत्येक जण कार्यरत होतं फक्त मुलांनी आणि मुलींनी शिकावं म्हणून. शिक्षणाला का महत्व आहे? तुम्ही आज शिकला तर शेवटच्या श्वासापर्यंत एक फक्त 20 वर्षाचा काळ असा असतो की मुलांनी शिकलंच पाहिजे. पण आता तुम्हाला शिक्षण आवडत नाही, तुम्हाला वाटतं गाडी घ्यावी, मग 4 व्हीलर चालवायला पाहावी, मग कुठेतरी कोणाच्या तरी मित्राच्या घरी जाऊन यावं, आता इलेक्शनचं वार आहे त्यांना जाऊन भेटावं, मोठमोठ्याने गोष्ट, हे सगळं तुमच्या हृदयात चाललेलं आहे. पण आज पकडून तुम्हाला इथे लेक्चरला ठेवले की जायचं नाही अशी एक सूचना असेल आणि गेला तर प्रेझेंटी घेतली जाईल अशी पण सूचना असेल, म्हणून तुम्ही जबरदस्तीने बसलेले आहात. पण तुमचं हे शिक्षण आज तुम्ही ज्ञानाची शिदोरी सोबत घेऊन जाल, एकही विद्यार्थी असा जाणार नाही, कारण शिक्षणाला खूप महत्व आहे. काही मुलं म्हणतील आम्ही गरीब आहोत, तुम्ही गरीब कोणच नाही, इथं बसलेला एकही विद्यार्थी गरीब नाही. तुम्ही म्हणाल नाही मॅडम तुम्हाला काय माहिती आहे, गरिबीची व्याख्या तुम्हाला मी सांगणार आहे. गरिबीची व्याख्या अशी आहे, एखादी मजुरी काम करणारी महिला 8 महिन्याची प्रेग्नंट असते आणि रीतीचं किंवा बाळूचं घाम्याला घेऊन 4थ्या मजल्यावर चढत असते. जर तिचा पाय सटकला तर ती खाली पडेल, पडल्यानंतर तिच्या बाळासकट तिचा मृत्यू येईल. पण ती मात्र का जाते, तिला जर मी असं विचारलं, आपण विचारलं बाई का एवढा हिंमत करते आणि 8व्या महिन्यावर चढते, तर ती उत्तर देते नवरा दारू पितोय, मुलांना जेवायला नाही, काम केलं नाही तर पोट भरणार नाही. ही गरिबी म्हणजे ही व्यथा आहे. आणि म्हणून मुलांना तुमच्या बाबतीत असं काही नाहीये, तुम्ही खूप खूप शिकायचंय, खूप अभ्यास करायचा आहे. सावित्रीबाईचा जर वारसा मुलींनी घ्यायचा असेल, आणि काही मुलांना वाटतं काही नाही आपण लव्ह मॅरेज करू, प्रेमात पडू, प्रेमाचा गंध चाकू, पण ते सुद्धा शून्य आहे. जर आपल्या पायावर उभं नसेल आणि आताच लग्नाच्या कोणाच्या प्रेमात पडलं तर आई वडिलांकडे आपल्याला पैसे मागावे लागतील, बसलं जायचे, सासूच्या घरी जायचे, देता का पैसे? केवढी अवस्था बेकार होईल. म्हणून मुलांना हे करायचं नाही, तर आपल्याला फक्त शिक्षण घ्यायचंय, सावित्रीबाईच्या वाटेवरती आपल्याला चालायचंय. आणि म्हणून सावित्री ज्ञानज्योती तिने कष्ट घेतले. अजून एक त्याच्यातला मुद्दा सांगणार आहे फक्त, आणि मग पुढे मला ज्ञानेश्वर माऊलींवरती बोलायचं. तर त्याच्यातला एक शेवटचा मुद्दा असा असतो, 2 मारेकरी मुद्दामून त्यांच्या घरी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या घरी पाठवलेले असतात आणि आल्यानंतर खिडकीमधून ते मास्क लावून म्हणजे काळ फासून आलेले असतात आणि खिडकीतून उड्या मारतात. तर अगदी बारीक मंद ज्योत चाललेली असती. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले दचकून जागे होतात. कोण आलं म्हणून पाहतात तर हे मारेकरी असतात, त्यांच्याकडे कुऱ्हाडी असतात आणि आता घाव पडणार महात्मा ज्योतिराव फुलेंवरती. तर सावित्रीबाई फुले त्यांना विचारतील, थांबा बाबांनो, तुम्हाला किती पैसे मिळणार आहे त्याचे? 1000, 2000, 10,000. तर ते सांगतात आम्हाला 2,000 मिळणार आहे. मग ती म्हणते मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, खरंच का तुमची मुलं शाळेत जातात? नाही. मग तुम्ही 2,000 घेऊन यांना जर मारलं तर तुमची मुलं शिकतील का? नाही. तिथेच त्यांच्या हातातल्या कुऱ्हाडी खाली पडतात आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्या दोघांच्याही मुलांना शिक्षण देतात. एक चांगला पोवाडा गात असतो, त्याला समाजामध्ये पोवाडा गायला लावतात. एक चांगला कवी असतो, त्याला कवी व्हायला संधी देतात आणि समाजाची प्रगती बदलण्याचा ते काय करतात, प्रयत्न करतात. सांगायचं तात्पर्य काय, पैसे घेऊन कुणाला मारणं एवढी सोपी गोष्ट नाही. तर आपलं जीवनही आहे सुंदर जगायचे, कधी नैराश्याच्या पोटी. मुलांना बऱ्याच आता खूप घटना आपण पाहतो, नैराश्याच्या पोटी आपण आत्महत्या करतो, कधी चुकून करायची. दुसरी एक गोष्ट आहे, मुलींनी तर ठाम राहायचंय, मला शिकायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि मला कुठेही हुंडा द्यायचा नाही की जेणेकरून माझ्या आई वडिलांना त्याचा त्रास होईल. कारण हगवणे कुटुंब आपण पाहतोय, आणखी कितीतरी कुटुंब पाहतोय की हुंड्यासाठी त्यांचा मृत्यू, त्यांना बळी जावं लागले. आणि म्हणून आपण 1ही रुपया हुंडा न देता सक्षमपणे काय करायचंय, शिकायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि समाजाची सेवा करायची.
तर सावित्रीबाईंना मी वंदन करते. मला वाटतं तिचे विचार तुमच्या मनामध्ये नक्कीच रुजतील आणि तुम्ही तिला सोबत घेऊन जाल. मग माझा दुसरा मुद्दा आहे ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवनी. आधी एक 5 मिनिटं मी थांबते. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, बोला आणि मग आपण